हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? नमस्कार. तर चला, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतो चिकन ग्रेव्ही. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा. लसूण घेतला, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि टमाटर घेतले, 3 कांदे घेतले. तर चला आपण कांदा गरम मसाला आपण भाजून घेतो. तळून घेतोय आपण. असं लालसर तळून घ्यायचं एकदम मस्त. आणि खडे मसाले टाकलेत मी त्यात. तेजपत्ता, लवंग, फुलचडी, दालचिनी, मिरे असं आणि मोठी इलायची टाकली. तर आपण गरम मसाले कांद्यामध्येच आपण फ्राय करून घ्यायचे. बघू शकता तसं आपल्याला भाजून घेतला व्यवस्थित कांदा. बाकीचे जे आहे ते आपण मिक्सरला काढून घेऊया. आपण इथं घेतलं 1.5 टमाटर घेतलं, जास्त नाही घेतलं. टमाटर आंबट असतं म्हणून मी कमी घेतलं. आपल्याला असे टमाटर कट करून घ्यायचे. सोबतच आपण अद्रक पण घेतले. अद्रक पण बारीक कट करून घ्यायचे, पीस बनवून घ्यायचे व्यवस्थित. माझं किचन खूप छोटं आहे त्याच्यामुळे जागा नाही पुरत. बघू शकता. आपल्याला आता मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचे अद्रक आणि टमाटर, लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. थोडीशी वरून घालायला ठेवूया. आणि हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची तिखट असते, लाल मिरची कमी घालते कलरसाठी. आणि लसूण पण 2 कांड्या आहेत त्या. लसूण आपण जास्त घालायचा. लसूण खूप महाग आहे, पण तरी पण मी 1 कांडी तर घालते, कारण लसणाने खूप छान टेस्ट येते चिकनला. तर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तसंच आपला कांदा पण ब्राऊन झाला आहे आणि आमची मांजर पण खाली बसली आहे बघू शकता, कारण तिला रोल्स पाहिजे नव्हते. तर खाल्लं तिने तिथं आणि बसली. तर आपण थोडं पाणी घालून घेऊया. थोडं अजून बारीक करून घ्यायचा. अजून पण तिथंच बसली ती. आणि एक मांजर तर माझी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलंच होतं का चोरी झाली म्हणून. कोणी ती चोरून नेली का कोणी कुठं सोडली माहीत नाही, पण ती पण चोरी झाली. माझ्याकडे 3 मांजरी होत्या, 3मधून 2 चोरी झाल्या. आता एकच आहे, 1 डॉगी आणि 1 मांजर आहे. आपण बघू शकतो मसाला आपला मस्तपैकी बारीक झाला आहे, हिरवा मसाला. तो आपण हा टाकून घेऊया, कांद्यामध्ये ॲड करून घेऊया. चांगलं खालीवर करून घ्या मसाला. आपल्याला हे मसाला पूर्ण असं कांदा व्यवस्थित पूर्ण कांद्याचं म्हणजे ब्राऊन नाही होत तेव्हा आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित. चिकन पण आपण आधी धुवून ठेवलेलं, आता परत एक पाण्याने परत धुते. आपण घेतलं 1 किलो चिकन घेतलं, बघू शकता फ्रेश चिकन आहे. आणि 1 किलो घेतलं मी. ती कलेजी पण आहे, तर कलेजी आम्ही कोणी खात नाही, आम्ही डॉगीला चारतो. तर आपण हे चिकन पण टाकून घेऊया 1 किलो. परत अजून एक पाण्याने धुवून काढते. व्यवस्थित आपल्याला विसाळा वास येत नाही, व्यवस्थित धुवायचं आहे. कमीत कमी 4-5 पाण्याने तरी धुवायचं आहे तुम्हाला, कारण माझ्याकडे पाणी 24 घंटे असते. त्याच्यामुळे मी आरामशीर 2-3 पाणी काय 4-5 पाण्याने आरामशीर धुते. पाणी मला काय स्टोअर करून ठेवावं नाही लागत. त्याचप्रकारे आपण टमाटर पिसून घेऊया. आधीचं पिसलेलं दाखवलं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर. आणि आता हे टमाटर पिसून घेऊया, पेस्ट बनवून घेऊया टमाटरची. आपण टमाटरची पेस्ट पण पिसून झाली का, तर आपण टमाटरची पेस्ट पण याच्यात ॲड करून घेऊया. बघू शकता अशी बारीक करून घेतली मस्तपैकी. आपण आपला हिरवा मसाला भाजून झाला, कांदा मसाला.
तेजपत्ता पण 3 टाकले मी तेजपत्ता. आपल्याला जास्त गावाकडचं रस्सा नाही बनवायचा आपल्याला, मीडियम बनवायचं आहे. तर मीडियम बनवायला तुम्ही खडे मसाले वापरू शकता. 1 चम्मच मीठ घातले आपण. तुम्हाला किती चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही पण. आणि त्या ठिकाणी आपण हळद पण घालतो 1 चम्मच. कारण आपण चिकन बॉईल नाही करून घेते आधी, मी डायरेक्ट मसाल्यात बॉईल करणार आहे. त्याचबरोबर आपण धनिया पावडर पण घालून घेऊया 1 चम्मच. अजून 1 चम्मच टाकून घेऊया. चिकन 1 किलो आहे त्या हिशोबाने 2-2.5 चम्मच मी धनिया पावडर घेतली. तर बघू शकता चांगला आपल्याला मसाला पुरा तेल नाही सोडत तर आपण मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर बघू शकता खाली पण चिपकायला, कढाईला पण चिपकायला लागला आता. त्याचबरोबर आपण हे टमाटर पेस्ट बनवली होती आपण, ती पण टाकून घेऊया. आता खालीवर करून घ्यावा, मग मिक्स करून घ्यायचा असा मसाला. तुम्हाला हवे तर दही पण तुम्ही ॲड करू शकता, किंवा आपल्याकडं मलाईची क्रीम असते आपण घरी काढलेली दुधावरची, ती घरी स्टोर केलेली मलाई असते, आपण घी बनवतो, ती मलाई सुद्धा आपण फ्रेशवाली आपण टाकू शकतो. कोणाला दही आवडतं, कोणी मलाई पण टाकू शकतं त्यात. तर मी मलाई नाही टाकली, थोडीशी होती माझ्याकडे मलाई. दही नव्हतं म्हणून मी मलाई टाकली. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही टाकू शकता, किंवा दही नसलं तर मलाई टाकू शकता. दोन्हीतून कुठली एक वस्तू टाकू शकता. आणि हा किचन किंग आहे, हा आपण कुठल्या ग्रेव्हीच्या कालवणाला यूज करू शकतो. हा एक मसाला आहे गरम मसाला, हा आपण चवीनुसार टाकू शकतो, जास्त पण नाही, कारण आपण पहिलेच मसाले घातले खडे मसाले. आणि हा पावडर आहे, हा मसाला पावडर आहे, तर कमीच घालायचा हा मसाला. जास्त घातला तर मग जास्त मसाल्याचाच वास येणार म्हणून. बघू शकता आपला मसाला रेडी आहे. त्यात आपण चिकन सोडून घेऊया. मी कधी पण चिकन आणायचं ठरवलं तर डायरेक्ट कोंबडी घेते, कारण आधी कट केलेली कोंबडी नाही घेत, कारण ते कधीचं असतं माहीत नाही. तर मी डायरेक्ट फ्रेश कोंबडी घेते. जेव्हा पण मला चिकन बनवायचं असतं किंवा पाहुणे आले तर मी डायरेक्टच 1 किलो नाही तर 1.5 किलोची कोंबडी घेते फ्रेश. तुम्ही पण असं कधी पण चिकन आणायचं म्हटलं तर कधीच आधी कापलेली कोंबडी नाही घ्यायची, डायरेक्ट गेलं वजन करून डायरेक्ट स्वतः ते काय थोडंसं वजनाला कमी भरते, पण आपल्या डोळ्यासमोर कट केलेले असते आणि ते फ्रेश असते. आणि जास्त वेळेची कोंबडी कापून घेतलेली म्हणले ते खायला बरं पण नाही वाटत, आणि जास्त किती टायमाची असते ते पण आपल्याला माहीत नसतं. आणि माझी छोटी मुलगी आहे सगळ्यात, मला 3 मुले आहेत, तर ही सगळ्यात लहान आहे, ती आता शिकते. त्याच प्रकारे बघू शकता आपण. आता ते थोडा वेळ झाकून ठेवूया. त्याचबरोबर आपण या बघितल्याच असेल भुईमुगाच्या शेंगा म्हणतात त्याला, तर आपण हे भुईमुगाच्या शेंगा, आमचे साहेब आलेत घरी तर त्यांना भुईमुगाच्या शेंगा भाजून पाहिजे होत्या. या ऑनलाईन मागवल्या होत्या, पण बरेच दिवस झाले ऑनलाईन मागवल्या, पण कोणी खाल्लंच नाही, टाईमच नाही भेटला. तर आता मला म्हणते तर भाजून दे, तर त्याला आपण चाळणी ठेवून घेतली. आपली चाळणी आहे, गहू साफ करायची चाळणी आहे, तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. कारण असं जर भाजलं याच्यावर तर आपला गॅस पण कमी लागतो आणि टाईम पण कमी लागतो आणि चांगल्या भाजल्या पण जात्या. तर ही गहू चाळायची चाळणी आहे, तर आपण याच्यात शेंगा भाजून घेऊया. आणि त्याचा शेंगाचं धूर पण खूप होते. तर आपण बाजूला चिकन पण ठेवले. चला तर आपण शेंगाचं
हलवून घेऊया. याच्यासोबत आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकून आपण हिरवी हिरवी चटणी बनवून घेऊ शकतो शेंगासोबत खायला, किंवा आपलं मीठ नॉर्मल मिठासोबत बी खाऊ शकतो. आपण डायरेक्ट गॅसवरच ठेवलं आहे चाळण, तर गॅसवरच भाजून घेतो डायरेक्ट. बघू शकता त्याच्यात खूप दूर झालेला, तर मी आधीच फॅन लावला आहे. गावाकडे तर असं चुलीवर भाजतो तव्यावर, किंवा आरात पण भाजू शकतो सुकलेल्या शेंगा. ते भुईमुगाच्या शेंगा आहेत, कोणाकोणाला माहिती मला नक्की सांगा, कारण गावाकडे जास्त भुईमुगाच्या शेंगात बोलतात आणि इकडं मुंगफली बोलता हिंदीमधून. तर आपल्या शेंगा पण भाजून झाल्या आता, बघू शकता. या सुकलेल्या शेंगा होत्या, या काही वल्ल्या नव्हत्या, तर सुकल्यामुळं त्याला टाईम नाही लागला जास्त भाजायला, आणि धूर खूप झाला. सुकलेल्या शेंगा आहे म्हणून, वल्ल्या असतात तेवढा धूर नसतं झाला. चला, तर आपल्या शेंगा पण भाजून झाल्या आहे, बघू शकता. टाइमपास म्हणून, समजा आपल्याला घरी टी व्ही बघतोय कोण, सगळे बसले तर टाइमपास करायला बरं असतं हे. आणि शेंगा खाल्लेल्या शरीराला पण चांगले असतात. आपण ताटात काढून घेऊया, बघू शकता. तुम्हाला पण कधी खायचं असेल तर असं भाजू शकता, कारण तव्यावर भाजले तर तव्याचा आपला गॅस जास्त जातो आपल्याला तव्यावर भाजायला, आणि त्याला शेंगा तलपरा असल्यामुळं तर त्याला जास्त उशीर लागतो आणि लवकर भाजत पण नाही आतमध्ये. चला, तर आपण आता चिकन बघून घेऊया. चिकनला पाणी सुटलंय, तर आपण त्याला खालीवर करून घेऊया व्यवस्थित. मीडियम ग्रेव्ही बनवतोय आपण, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. चिकन लेग पीस आपण चांगलं खालीवर करून घेतलं, बघू शकता. चिकन डायरेक्ट चिकन असं शिजवलं आपण तर त्याला टेस्ट खूप छान येते. तर आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया, कट केलेली. आधी पण आपण कोथिंबीर मिक्सरला काढून घेतली ती बारीक करून. त्याचबरोबर आपण उरलेलं हे जे पाणी मसाल्याचं आहे ते पण आपण याच्यात चिकनमध्ये घालून घेऊया. तर आपल्याला शिजायला पाणी लागतं म्हणून थोडं मी जास्तच घातलं पाणी. आपल्याला पाणी शिजून कमीत कमी अर्ध होईल, थोडंसं गाढा होईल चिकन. परत आपण 5-10 मिनिट आपण झाकून ठेवूया, परत पाणी घालूया. तुम्हाला पण असं चिकन बनवायचं असेल, टाईम कमी असेल तर असं चिकन फास्ट फास्ट बनतं. जर तुम्हाला वाटलं लवकरात लवकर बनवा, 10-15 मिनिटात किंवा अर्ध्या घंट्यात तुमचं जेवण झालं पाहिजे पूर्ण बनवून, तर तुम्ही कुकरला 1 किंवा 2 शिट्टी घेऊन चिकन बॉईल करून घेऊ शकता, हळद किंवा मीठ घालून, आणि ते डायरेक्ट तुम्ही मसाल्यात सोडू शकता. तर तुमचा टाईम खूप कमी वाचतो आणि लवकरात लवकर जेवायला भेटतं आणि जेवण पण बनवून होतं. हिमालय पण मी घातली थोडी, आणि थोडी मलाई आहे त्याचं मी घी बनवणार, ते दाखवून कसं बनवते म्हणून ती. तर आता याच्यामध्ये मी थोडी मलाई घातली, आज दही नव्हतं म्हणून मलाई घातली. तर तुम्ही पण कधी नसलं तुमच्याकडं तर तुम्ही मलाई ट्राय करू शकता, घालू शकता. मलाईनं पण खूप टेस्ट छान लागते. तर आपलं चिकन बनवून रेडी आहे. किती पाणी होतं कमी झालं. तर आता आपण ताट बनवून घेतोय जेवणासाठी. मुलीला भूक लागली तर ती म्हणली, मम्मी मला जेवायला दे.
तर मी लगेच आता तिला जेवायला देते. बघू शकता असं एवढं घट्ट बनवायचं, कारण याचे आपण चपाती सोबत पण आणि राईस सोबत पण भाताबरोबर